आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरामधील टॉप 9 बातम्या। पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे राज्यामध्ये 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता, मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज, हवामान खात्याची माहिती। धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण, तर सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या नवी मुंबईच्या तळोजामध्ये लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार। मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश, पुढील 1 वर्षामध्ये ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश। गिरणी कामगार संघटना 2,521 घरांची आधी पाहणी करूनच घरांचं म्हाडाला हस्तांतरण करणार, गिरणी कामगार संघटनांनी ठाम भूमिका मांडली। पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार, गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 पीट लाईन्स बांधण्यात येणार। मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांमुळे KDMCतील 65 इमारतींवर हातोडा चालवण्याचा पालिकेचा मार्ग मोकळा, कोणत्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर बांधकामं खपवून घेतली जाणार नाहीत, हायकोर्टाकडून स्पष्ट। बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालक आणि मुख्य वनसंरक्षक पदावर अनिता पाटील यांची नियुक्ती, अनिता पाटील राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला संचालक। नवी मुंबईमधील APMC बाजारामध्ये गोड द्राक्षांची आवक सुरू, डिसेंबर ते जानेवारीपासून तुरळक प्रमाणामध्ये द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात।